पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और लाईक करें। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 3 मे 2025 रोजी संपुष्टात आला। आता 1.5 महिना लोटून देखील महिला व बाल विकास विभागाने नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक न केल्याने शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांनी शासनास नियुक्ती करण्यासाठी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्याद्वारे कायदेशीर नोटीस बजावली आहे। सन 2020 पासून 2022 पर्यंत देखील शासनाचे बाल हक्क आयोग रिकामा ठेवल्यामुळे हजारोंच्या संख्येने प्रकरणे प्रलंबित होती। 2022 मध्ये देखील नितीन दळवी व प्रसाद तुळसकर यांनी जनहित याचिका दाखल केल्यावर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर सरकारला अध्यक्ष म्हणून सुशीबेन शाह आणि इतर 6 सदस्यांची नियुक्ती केली। या याचिकेत देखील सरकारच्या नियुक्तीमधील भोंगळ कारभारावर न्यायालयाने ताशेरे ओढले होते। आयोग स्थापन झाल्यापासून 5 वर्ष ते रिकामे ठेवल्याबद्दल न्यायालयाने ताशेरे ओढले होते। असे असून देखील सरकार परत तेच करत असल्याने बालकांच्या प्रश्नांबद्दल सरकार गंभीर नसल्याचा आरोप नितीन दळवी यांनी केला आहे।